मराठ्यांचं सरसकट कुणबीकरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सुरू झालं आणि वरची जात असलेली मराठा जात ही जर ओबीसीमध्ये आली तर खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी ते मिळू देणार नाहीत, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. झालेल्या निवडणुकांवरून सुद्धा ते सिद्ध होतं की नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती याच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये मॅक्झिमम ओबीसींच्या राखीव जागांवर खोटे कुणबी प्रमाणपत्रधारक मराठेच निवडून आलेले आहेत, सरपंच म्हणून, नगराध्यक्ष म्हणून. तर ही सुरुवात झालेली आहे आता. आणि सगळ्याच मराठ्यांचं कुणबीकरण झाल्यानंतर खऱ्या ओबीसींना, खऱ्या कुणब्यांना एकही नोकरी मिळणार नाही, शिपायाची नोकरी मिळणार नाही. ओबीसी आरक्षण खतम होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा एक जात संघर्ष सुरू झाला आणि हा जात संघर्ष जाती युद्धाकडे जातो आहे की ज्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे आणि एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आरक्षण व्यवस्थाही नष्ट होते आहे. आणि हे जाती युद्ध न होता याला आपण जाती अंताचं वळण देण्यासाठी आम्ही दोघा लेखकांनी हे पुस्तक आम्ही ऐतिहासिक पुरावे देऊन आणि सगळे सांस्कृतिक संदर्भ देऊन आम्ही हे पुस्तक तयार केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही सादर केलेलं आहे. जर हे पुस्तक ओबीसी सकट मराठा ब्राह्मणांनी जर वाचलं तर माझी खात्री होईल की आपलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तेही आपल्याबरोबर येऊ शकतात आणि 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्यासाठी ज्या ज्या काही आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयीन लढाई लागणार आहे. त्या न्यायालयीन लढाईबद्दल ॲडव्होकेट प्रदीप ढवळे साहेब सांगतीलच. तूर्त मी माझं मनोगत तिथंच थांबवतो. सर, जातीअंताच्या दृष्टिकोनातून या ग्रंथाच्या भूमिका काय असू शकतात? नाही, जातीअंताच्या दृष्टिकोनातून जसं खोब्रागडे साहेबांनी सांगितलं की आरक्षण व्यवस्था जी आहे की जी SC, ST, OBC या 3 समाज घटक जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देऊन किंवा इतर आणखी सवलती देऊन त्यांचं राहणीमान उंचावणे, त्यांचं वैचारिक किंवा शैक्षणिक किंवा सामाजिक पण उंचावणं आणि त्याच्यातून जाती व्यवस्था नष्ट व्हायला सुरुवात होईल. मुळात जाती व्यवस्था निर्माण कशी झाली की समाजातील जो कष्टकरी समाज घटक होता त्यांना हीन लेखण्यातून, त्यांना अस्पृश्य लेखण्यातून, त्यांना मागासलेल्या ठेवण्यातून जाती व्यवस्था निर्माण झाली आहे. आणि जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल, जातीअंत करायचा असेल तर जे दबलेले समाज घटक आहेत त्यांना मागासलेपणातून पुढारलेपणात आणणे म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करणे होय. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष, जातीअंताचे क्रांतिकारी पर्व हे सुनील खोब्रागडे आणि प्राध्यापक श्रावण देवरे या लेखकांनी लिहिलेल्या या पुस्तकास तील मुद्दे घेऊन कालच मुंबई हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आम्ही एक जनहित याचिका दायर केलेली आहे आणि श्रावण देवरे या त्या जे प्रतिनिधित्व करतात त्या रिट पिटिशनचं आणि मी त्याचा ॲडव्होकेट आहो. तर जे मुद्दे आम्ही या पुस्तकातले समोर केले आहेत त्यातले जे सुनील खोब्रागडे सरांनी या पुस्तकामध्ये प्रामुख्याने मांडलेलं आहे की मराठा आणि कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती आहेत. जरी काही एक 600-700 वर्ष आधी त्या शेती करत असल्या तरी नंतरच्या काळामध्ये जो एक इव्हॉल्वमेंट होत गेली त्या इव्हॉल्वमेंटमध्ये मराठा हा एक वेगळी जात आणि कुणबी ही एक वेगळी जात निर्माण झालेली आहे. आणि आता त्यासाठी मागचा संदर्भ घेऊन 200-300 वर्ष आधीचे असे अहवाल आणून समाजामध्ये जो एक वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडण्याचे काम या पुस्तकाद्वारे करण्यात येईल. आणि जेव्हा जातीअंताची लढाई आपण म्हणतो तर त्यावेळेस ओबीसी किंवा बहुजन समाजातील लेखक ज्याप्रमाणे हे पुस्तक घेऊन समोर आलेत तसंच मराठा समाजामधले सुद्धा जे विचारवंत आहेत त्यांनी सुद्धा असंच एखादं पुस्तक काढावं जेणेकरून ज्या निमित्ताने जातींचा संघर्ष प्रस्थापित वर्गाने निर्माण केलेला आहे त्या संघर्षालाच आपण जाती अंताच्या स्वरूपामध्ये घेऊन जाऊ शकतो. कारण जाती अंत झाल्याशिवाय ह्या देशाचा विकास होऊ शकत नाही. कारण जात ही देशासाठी शोषणाचं कारण आहे आणि जात ही देश विघातक
अशी भावना आहे. त्यामुळे या पुस्तकाचा त्या दृष्टिकोनातून आणि तो 2 सप्टेंबरचा GR आहे तो GR रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी आम्ही त्याद्वारे केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आता सुनील खोब्रागडे सरांनी सांगितलं की या देशातल्या SC लोकांना रिझर्वेशन मिळाल्यामुळे देशाभरातले सर्व SC एकत्र आले, STंना मिळाल्यामुळे सगळे ST एकत्र आले, OBCंना मिळाले, OBC सुद्धा जे एकत्र येऊन राहिले त्याच्यात खीळ घालण्याचा हा जो प्रकार सुरू झालेला आहे. कारण की जेव्हा एक आयडेंटिटी क्रायसिस SC समाजाला होता, ते एक दुसऱ्याला ओळखत नव्हते, तो आयडेंटिटी क्रायसिस SC म्हणून खतम झाला आणि ते एक झाले आणि त्याची एक ताकद निर्माण झाली. त्याच्यामुळे उच्च वर्णीयांना एक दबाव निर्माण झाला. तेच STचं झालं, तेच OBCंचं झालं. पण ज्या मागासलेल्या जाती असतात त्यांनी एकत्रित येणं त्यांच्या आयडेंटिटीच्या बेसिसवर ही क्रांती असते. पण त्याच पुढारलेल्या जाती एकत्र येणं ही प्रतिक्रांती असते. कारण की त्यांना एकत्र यायची गरज नाही आहे, त्यांची आयडेंटिटी ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेली आहे. त्यामुळे आज या देशामध्ये जो मागासवर्गीय लोकांमध्ये जो आयडेंटिटी क्रायसिस होता त्या क्रायसिसमधून जे पर्व निर्माण झालेलं होतं आणि या देशामध्ये लोकशाहीकरण होत होतं, मागासलेले वर्ग समोर येत होते, याच हाणून पाडण्यासाठी त्याच आयडेंटिटीचा, पण ती आयडेंटिटी कुठे तर उच्च वर्णीयामध्ये, खास म्हणजे त्यांनी त्यासाठी मराठा, जाट, पटेल अशा वर्गांना हाताशी धरून की त्यांच्यामध्ये सुद्धा शिक्षणाचं थोडं कमी जास्त प्रमाण आहे, तर त्यांना हाताशी धरून या देशामध्ये जातीयुद्ध पेटवण्याचा विचार मांडलेला आहे. पण तो विचार खोडून करण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. आणि याचप्रमाणे मराठा समाजामधील सुद्धा न्यायमूर्ती BG कोसे पाटील, न्यायमूर्ती सावंत साहेब यांनी सुद्धा अशाच प्रकारचं लेखन ते मराठा समाजातले असून सुद्धा केलेलं आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आहे. कारण आरक्षणाचं मूलभूत तत्व जे आहे ते भारताच्या संविधानाच्या कलम 16 मध्ये आहे की तो मागासवर्गीय लोकांचा समूह असला पाहिजे आणि त्यास पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं असलं पाहिजे. तर जे मराठा आहेत त्यांना ऑलरेडी सोशल इस्टीम आहे. आणि आम्ही जी खंडपीठासमोर गेलेलो आहोत, आम्ही सांगितलं की जो मराठा पोरगा लहानपणापासून मराठा या सोशल इस्टीममध्ये जगला, त्याला उद्या तुम्ही कुणबी जर का दिला तर त्याचं सोशल इस्टीम कमी होणार आहे का? किंवा जो कुणबी आहे त्याचं जे सोशल इस्टीम खालचं आहे आणि त्याच्या सोशल इस्टीममुळे त्यांच्यामध्ये जे कल्चरल त्यांच्या आपसामध्ये विवाह होतात, तर त्या विवाहामध्ये हा मराठा शरीक होणार आहे का? तर हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं नकारार्थी अशी आहे. त्याच्यामुळे हा जो सोशल इस्टीम जो आहे मराठ्यांचा तो कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो खरं म्हणजे त्यांच्यासाठी हानिकारक आहे. प्रत्येक समाज हा आपला सोशल इस्टीम वाढावा, सामाजिक दर्जा वाढावा ह्यासाठी प्रयत्न करत असतो. पण सरकार अशा लोकांना हाताशी धरून की ज्या लोकांमध्ये या देशातल्या सामाजिक व्यवस्थेचं ज्ञान नाही, अशा लोकांना जमा करून ॲक्च्युली काही झुंड निर्माण करत आहेत. आणि त्या झुंडांच्या द्वारे, आणि म्हणूनच आम्ही त्या आमच्या रिट पिटिशनमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो घेतलेला आहे तो हा घेतलेला आहे की जे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी इथे ज्यावेळेस हे उपोषण केलं आणि ते आमरण उपोषण होतं, आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस मुंबई स्टँडस्टिल झाली होती, मुंबईमधलं दळणवळण सगळं थांबलं होतं. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये खंडपीठामध्ये त्यावर डिबेट झाल्या, तेव्हा खंडपीठाने सुद्धा म्हटलं की मुंबई स्टँडस्टिल झाली नाही पाहिजे. सरकारवर दबाव वाढला, सरकारने त्या दबावामध्ये घेतलेला हा निर्णय आहे. म्हणजे हा निर्णय सरकारने जर का स्थिती नॉर्मल असती तर घेतला नसता, तोपर्यंत घेतलाही नाही त्यांनी. म्हणजे घेतला याचा अर्थ ॲक्च्युली, आणि कुठल्याही प्रकारचं सरकार जेव्हा कुठल्याही प्रकारच्या दबावामध्ये, म्हणजे कुठला इव्हन व्यक्तीसुद्धा कुठल्या दबावामध्ये निर्णय घेत असते तर तो निर्णय चुकीचा असतो. हे आम्ही या आपल्या जी जनहित याचिका दाखल केलेली आहे त्याद्वारे जे उच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालयाच्या द्वारे पूर्ण एकूणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, आपण ॲडव्होकेट आहोत आणि न्यायालय मराठा आरक्षणकडे कसं बघतात? न्यायालय दोन्ही बाजूंना ऐकून घेतं आणि सबळरित्या ओबीसीचा जो पक्ष आहे तो आतापर्यंत ज्या जनहित याचिका आलेल्या आहेत त्याद्वारे काही प्रमाणात मांडण्यात आलेला आहे. पण ह्या पुस्तकाद्वारे ओबीसी विरुद्ध मराठा हे पुस्तक या महाराष्ट्रातले 2 जनमान्य किंवा ज्यांचा पूर्ण आयुष्य चळवळी सामाजिक चळवळीत गेलेलं आहे, ज्यांना सुनील खोब्रागडे साहेब महानायक या वृत्तपत्राचे संपादक आणि प्राध्यापक श्रावण देवळे यांनी ओबीसी चळवळी
आतापर्यंत 20 पुस्तकं लिहिली आहेत. अशा लोकांच्या माध्यमातून ती जनहित याचिका गेलेली आहे. त्यामुळे त्या जनहित याचिकेला अतिशय मोठं असं महत्त्व आहे. आणि जर का ही गोष्ट योग्य रीतीने न्यायालयाला पटवून देण्यात आली तर न्यायालय महाराष्ट्र शासनाला तो GR परत घेण्याचे आदेश देऊ शकतो, कारण तो न्यायालयाचा अधिकार आहे. हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष या विषयावर पूर्वी कोणी बोलायला तयार नव्हतं. म्हणजे बोलायला लोक घाबरायचे. म्हणजे महाराष्ट्रात मराठा हे राज्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलायचं कोणी हा मोठा प्रश्न होता. आणि हे पुस्तक आल्यामुळे काय झालं, आता जे वक्ते आहेत, बोलणारे आहेत, त्यांच्या हातामध्ये काहीतरी एक प्रमाणित असं मिळेल. आणि याच्यामध्ये सुरुवातीला जे 2-3 विषय घेतलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आरक्षण नाकारले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या दृष्टीने पूर्ण देशाचंच प्रबोधन महाराष्ट्राने करावं अशी स्थिती आहे. कारण हे जे उच्चवर्णीय लोक आहेत यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली गेली नाही. काही संघटनांनी फक्त ब्राह्मणांना टार्गेट केलं, पण केवळ ब्राह्मणांनी शोषण केलं नाही, त्यामध्ये क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत. आणि आता तुम्ही मुंबईमध्ये बघता, हे अदानी अंबानी मुंबई खरेदी करायला निघालेत. म्हणजे वैश्य लोकांचा पण त्यात वाटा खूप मोठा आहे आणि हे स्पष्ट होणं गरजेचं होतं. म्हणून या पुस्तकाचं महत्त्व माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आदरणीय सुनील खोब्रागडे सर आणि प्राध्यापक श्रावण देवरे हे महाराष्ट्रातले खूप मोठे विचारवंत लोक आहेत आणि ही भूमिका ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. क्षत्रिय आणि वैश्य यांनी जो अन्याय अत्याचार केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की कशा प्रकारे त्यांनी केलंय आणि ह्या पुस्तकामध्ये म्हणजे काय लिहिलं असेल त्यांनी? पुस्तक तर मी वाचलेलं नाही, पण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं जे शोषण आहे यांनी केलेलं महाराष्ट्राचं, त्यामध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे प्रतिनिधित्वाची, म्हणजे आम्हाला नेतृत्व पाहिजे. सध्या जरी महाराष्ट्राचं सरकार पाहिलं तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या लोकांनीच आमच्या जागा अडवल्यात. जर महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे तर एखादी स्त्री मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, महसूल मंत्री व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे महात्मा फुल्यांनी सांगितलं की स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण झालं. मग महाराष्ट्र जर पुरोगामी आहे, मग एखादी महिला मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, हा या तिघांना माझा प्रश्न आहे. म्हणजे इतिहासावर मी बोलत नाही, वर्तमान काय सांगतोय. देवेंद्र फडणवीस स्वतःला आधुनिक समजतात, मोठे विचारवंत समजतात. त्यांनी खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने जे शोषण केले मनुस्मृतीपासून सगळ्यांनी खूप ठिकाणी मांडलेलं आहे. मग निदान हे प्रबोधनाचा महाराष्ट्र म्हणून त्यांनी नाकारलं पाहिजे की बाबा मी मुख्यमंत्रीपद घेत नाही. जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, खास करून महिला आहेत, त्यांना मी हे मुख्यमंत्रीपद देईन. एवढं प्रबोधन आमचं जोरात व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. आणि म्हणून आता या विषयाला खूप महत्त्व आलंय. वर्तमानकालीन जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये याला महत्त्व आहे. धन्यवाद सर.